वारंवार सांगितलं, कोण विदर्भातला आहे, कोण मराठवाड्यातला आहे, कोण मुंबईतला, याला फरक पडत नाही. त्या ठिकाणची निवडणूक ही झाली. आता आम्ही मागच्या वेळी 10च्या 10 सीट जिंकल्या, त्यानंतर त्यापूर्वी 11च्या 11 जिंकल्या, 9च्या 9 जिंकल्या. त्यामुळं ज्या ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली, 2014ची वेगळी परिस्थिती होती, 2019ची वेगळी आहे, 2024ची वेगळी आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की विदर्भाच्या जनतेला फार दोष देण्यापेक्षा काय चुकलं आमचं, काय आम्ही कमी पडलो आहे, कुठल्याही प्रदेशाला दोष देऊ नका. विदर्भ हा नेहमीच भाजपच्या मागे उभा राहिला आहे. 2014मध्ये 44 सीट भाजपच्या निवडून आल्या विधानसभेत, मग 29 सीट निवडून आल्या. विदर्भाने भाजपला भरपूर दिलाय, भरभरून दिलाय. आम्ही जिथं चुकलो आहे, आता नवनीत राणा 19,000 मतांनी पडल्या. 3 मतं एका बूथवर पुन्हा भेटले असते. क्षमता होती का नाही मतं घ्यायची? होती आमची क्षमता, पण आम्हीच वाटलं आम्हालाही मोदीजी आहे अशाच हवेने येऊन जातील. आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी चुकलो आहे, खरंच चुकलो आहे आणि शिकलो आहे. मी वारंवार सांगतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.